की आता या संपूर्ण प्रकरणात आरोपी अटक करणं असेल किंवा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय मिळणं असेल आणि आरोपीला फासावर जाण्याच्या अनुषंगाने जे तुम्ही बोलताय तर त्या अनुषंगाने काय शेवटची मागणी? 4 महिन्याच्या आत तुम्ही यांना आता फाशीची शिक्षा द्या. कारण चार फ्रेम केल्याच्या नंतर चार्जशीटच्या नंतर 2-4 महिन्याचा वेळ लागतो. आम्ही तुम्हाला 2-4 महिन्याचा वेळ देतोय. आम्ही कुटुंब नाही, तुम्ही ते द्या. नसता राज्यातल्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार. राज्यात प्रत्येक चौकात तुम्हाला साध्या गावच्या रस्त्यावरती, शहरातल्या मोठमोठ्या हायवेवरती, सगळ्या राज्यात मुंबईसह तुम्हाला लोक रस्त्यावरती दिसतील. कारण कालसुद्धा आम्ही ज्यावेळेस मुंबईत बघितलं त्यावेळेस गल्ल्यातले मराठी एक वाटले. मुंबईसुद्धा बंद पडू शकते इतके ताकदीनं आम्ही आंदोलन उभा करणार. पाटील, या प्रकरणाकडे जर बघितलं तर जातीच्या शासनाकडून काही लोक म्हणजे घालून बघतात की मुद्दामून संतोषांना, त्याच्याशिवाय ते जगतच नाही. त्यांच्यावर वेळ आली की ते जात पुढं करतात आणि जात त्यांच्याकडून नाही आली की ते ओबीसी पुढं करतात. त्याच्यात ओबीसीच काय समज, याच्यात वंजारी समाजात काय समज? पाप तू करणार, भोगायला त्यांना लावतो का? त्यांना कशाला ओढितो? तू पाप करणार, तू हत्या घडून आणणार, तू कट रचणार, तू पैसे काय सवय लागली तुला, खंडाण्या पाहिजे तुला, त्या जातीला कशाला भरकटितो? याच्यात ती त्याची पळवाट आहे, त्याचं ते शेवटचं आश्रय. नसता रडत जाणे त्या बाबापाशी जाऊन बसणे, नसतं मग इकडं त्यांच्या समाजाला म्हणणार बघा बाबा मी तुमच्या समाजाचं आहे काम करतोय आणि मला टार्गेट केलंय. तुला टार्गेट आत्ता कम नाही केलं? संतोष भैयांच्या हत्येच्या अगोदर तुला टार्गेट कमून नाही केलं? याचं उत्तर दे उत्तर. चल, एका बापाने बोलायचं शिक जरशी. कमून नाही केलं